सेफली आणि खूपच काम वाटत ना सक्सेसफुली पण आपली राईड संपवलेली आहे. अरे लिपस्टिक कोण लावतो ट्रॅव्हलिंग करताना, कोण बघणार तुला? आणि जॉईंट होत नाही बघा अजूनपर्यंत. होईल घरी गेली. हा फक्त रस्ता सुधारला ना आई शपथ एक नंबर. आणि हे सन्मुख साहेब थँक्यू कमेंट करतो सारख्या. तर मी स्वप्नील. अच्छा स्वप्नील पंडित. ओके ओके ओके. म्हणजे हे पण आपले सबस्क्रायबर आहेत, फॅमिली आपली. मला खूप आवडला तो हा झोपाळा, मस्त झोपाळा बसलो होतो. आणि रत्नागिरी मधली एकमेव सर्वात मोठी जम्बो मशीन याच्याकडेच आहे रत्नागिरीमध्ये. एक हो 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 कॅफे एक नंबर आहे यार. प्रॉपर गॅरेज कॅफे, गाडीचं ते पुढचं बोनट. ओके इकडे कपल केबिन आहे. कशी कधी लोक राहतात काय कळत नाही. इकडचं हॉटेल इंडस्ट्री, फिशिंग इंडस्ट्री सर्व बंद. गोळा खाएंगे रे. भले घरी पोचताना का होईना पाऊस मिळालेला. तर फायनली 2:30 आपण पोहोचलेलो आहोत घरी आपल्या. हो आलो 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 आलो. तिकडे जो बरं आई जरा हे करतो ना. हेल्मेट पकड, जरा नीट पकड, हेल्मेट नीट पकड, जड आहे. हा बरोबर 2:30 आपण आपल्या घरी आलेलो आहोत मस्त. हा 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 फायनली. चला कसे तू आई 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 भेटलो 10 दिवसाने. बरोबर पूर्ण 10 दिवस झाले. बरोबर बरोबर 10 दिवस. आणि लिंबू सरबत आपल्याला आळ्याला मिळाला आहे थँक्स टू आई अँड स्पृहा. हा हा मस्त और क्या चाहिए. तर मंडळी रात्री 9:30 वाजले आहेत आणि आपल्या ताईने जी केक वगैरे बनवते घरगुती, तिने आपल्यासाठी छानसा केक बनवून आणलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मुंबई टू रामेश्वरम, वेलकम बॅक. थँक्यू ताई, एक नंबर केक. त्याचं केक शॉपचं नाव जे आहे घरगुती बनवते नाव आहे फ्रेश बेक्ड. बरोबर ना, फ्रेश बेक्ड गिरगाव. हां इन्स्टा ID वगैरे आपण टाकलेलं इकडे, नक्कीच फॉलो करा. नक्कीच तुम्ही केक ऑर्डर करू शकता, डिलिव्हरी वगैरे होते. एक नंबर केक सही आहे. थँक्यू 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 थँक्यू. चला आता आपण केक कटिंग करूया. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम लांजा कोकण. आत्ताचे आज तारीख आहे 2 जून आणि वाजलं ऑलमोस्ट 8 आणि आपण निघतोय जायला आता मुंबई. तर आपण आज मुंबईला जात नाही, आपण चालू अलिबागला. आमची मावशी राहते नारंगीमध्ये, तर त्यांच्याकडे आपण स्टे करणार आहोत आणि उद्या आपण निघणार आहे बॅक टू मुंबई. तर आपला हा शेवटचा व्लॉग असणार आहे आपला हा साऊथ इंडिया राईडचा, दक्षिण भारत राईडचा. सेफली आणि खूपच कामली आणि खूपच म्हणतात ना सक्सेसफुली आपण आपली राईड संपवलेली आहे. खूप बरं वाटतं आहे, खूप प्राऊड फिलिंग वाटतं आहे का पहिलीच राईड ऑलमोस्ट 3000+ किलोमीटर आपण केलेले आहेत आणि खूप छान झाली. सेल खूप छान झाली आहे. थोडंफार बॉडी पेन वगैरे तर होतंच, ते तर राहणारच आहे. एकदा मुंबईला गेलो, बॅक टू रुटीन आलो तर सर्व ठीक होईलच फॉर शुअर. तर तुम्हाला माहिती आहे तर आपलं हे असं घर आहे. आपण सर्व ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. मोबाईल चार्जला लावा आहे. इंटरकॉम मेन म्हणजे आपण चार्जला लावलेला आहे. टँकबॉक्स रेडी आहे, पाण्याची बॉटल रेडी आहे. जॅकेट्स आपले आता आपण घालू. ऑलमोस्ट आपल्या इकडे सॅडल बॅग आणि आपलं टॉप बॉक्स पण रेडी आहे. आणि आमच्या मॅडम पण रेडी आहेत लिपस्टिक वगैरे लावून. अरे लिपस्टिक कोण लावतो ट्रॅव्हलिंग करताना, कोण बघणार तुला? हेल्मेट असणार, रुमाल बांधणार. खरं का सुधारणार नाही पोरी कधी आहे. आपण निघूया बाहेर. यांच्यामुळेच असा टाइम वेस्ट होतो आमचा. तर मंडळी ऑल सेट आहे. सॅडल बॅग लावलेला आहे, आपण टॉप बॉक्स लावलेला आहे, टँगबॉल लावलेली आहे. आपले स्वप्न सुंदर हारले एक नंबर वाटलेली आहे. चला बाय बाय लांजा, बाय बाय आपलं घर. आमो ऑल सेट. आमूचे हॉर्न्स बघा एक नंबर वाटतंय. हा 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 ओ हो हो ओ हो हो. चला चला मग मंडळी, पाणी निघेपर्यंत 8-10 झाले. आता निघतोय. आपल्या काकांना वगैरे बोलाय बाय केलं आपण इकडे, सावंत काकांना काकींना तर घेतलं सर्व. चला बाबा चला बाय बाय लांजा, बाय बाय आपलं घर. भेटूया लवकरच. हां चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय माता दी आणि हर हर महादेव, जय श्रीराम. हो 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 उन्हाचा प्रकोप
जर आपण डायरेक्ट मुंबईला गेलो असतो तर आपण थोडं लवकर निघालो असतो, लाईक 6-6:30 वाजता. आता काय अलिबागचा पल्ला जास्त नाही आहे, 6-6:30 मॅक्स टू मॅक्स 7 तास मॅक्स टू मॅक्स थांबत गेलो तर. म्हणून विचार केला की थोडं आपण 8-8:15 निघू. तसंही ऊन लागणारच आपल्याला, कुठे आपण किती वाजता निघालो तरी त्यात काय वाजत नाही आहे. आम्ही तुला घेतला ना, काय विसरलं का वाटतं मला. माझा फोन तुझ्याकडे आहे ना. हा फोन तुझ्याकडे. आपण खाली आहे, कॅमेरा आहे, गोप्रो घेतलं, चार्जर घेतलं आहे, सर्व घेतलेलं आहे. ऑल ओके माझ्यामध्ये. आता जाताना ॲक्च्युली आपल्या घरी जेव्हा आपण आलो होतो ना इकडे म्हणजे लांजाला ऑन शुक्रवार, तेव्हा आपला एक सबस्क्रायबर, ऑफकोर्स आपला चांगला मित्र पण आहे, सन्मुख म्हणून. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे सन्मुख व्लॉग्स म्हणून. तो पण आता सध्या 2 महिना आधी गेला होता अयोध्याला. त्यांनी सोलो राईड केली होती. खूप बरं वाटलं मला खूप छान वाटलं. कोकण टू अयोध्या. त्याचे व्लॉग्स मी नक्कीच पहा. तर आता तो ऑन दी वे आपण त्याला भेटायला जाणार आहे. ॲक्च्युली काय झालं होतं की जेव्हा तो आला होता ना, तेव्हा त्यांनी आपल्याला घरी मिठाई आणि वगैरे आणले होते, मिठाई आणि बिस्किटचं वगैरे. आणि आपल्याला त्याला द्यायला काही नव्हतं, कारण आपलं घर मोस्टली रिकामी होतं. काय बनवून देणं काय नव्हतं यासाठी. नाश्ता बिष्टा काही आपण त्याला देऊ शकलो नाही. पुढचेवाले हां ओके. त्याच्यामुळे मग मी विचार केला की जाताना त्याला भेटू, त्या घरी मिठाई देऊ आणि आपण मग पुढे जाऊ असं. हां तेच. हां मग ॲक्च्युली काय झालं की आम्ही पोचलो 7:30-7:30ला आणि तो काहीतरी 8-8:30 वाजता आला. ते पण तरी अचानक त्यांनी फोन करून आला. त्याच्यामुळे आपल्याला त्याला काय द्यायला वगैरे काय जमलंच नाही, भेटलंच त्याला काय द्यायला वगैरे काय म्हणजे नाश्ता पाणी वगैरे काय द्यायला जमलंच नाही आम्हाला. तर आम्ही मग खूप दमलो होतो आणि घरात पण असं काय नव्हतं जेणेकरून आपण काय बनवू वगैरे. त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली झोपलो, पण उपाशी झोपलो आम्ही, कारण खूप जमलो होतो, कंटाळा आला होता त्यासाठी. म्हणून आता विचार केला की आज चाललोच आहे ऑन दी वे. आणि ऑन दी वे लागतं, आपण काय संगमेश्वर घेणार नाही आहे, कारण रस्ता खूप खराब आहे तो. आपण आपल्या देवरुख साखरपा रोड घेणार आहे. तर तो त्याच ऑन दी वेच आहे, तो हायवेलाच आहे तो. तर तुम्हाला मला ते भेटून जावा. मग म्हणून विचार केला की जातोच आहे तर त्याला आपण भेटूया, त्याला मिठाईचा पुडा देऊ आणि मग पुढे जाऊ तसं, आणि काय नाही. तर हे बघा, हे आपलं आता लांजा हायवे आहे. मिठाई हां ना अमो, नाव काय आहे? अंबिका बेकरी अँड स्नॅककडे मिठाई घेतो आपण. आम्ही काय गाडीकडे थांबू का? आम्ही हात मी नाही घेत का, फिरवायला बांधे होतील. चला आम्ही उतरू आणि जाऊ. अजूनपर्यंत आपला थोडा हा पाम दुखतो. हा बघा, थोडं इकडे पेन होतं. हा थोडा सुन्न आहे, हा थोडा ओके आहे आणि जॉईंट होत नाही बघा अजूनपर्यंत. होईल घरी गेलं की जरा मालिश वगैरे केलं, जर हात फ्री आलं की होईल फॉर शुअर. चला आम्ही मिठाई घेतली, निघूया आता. तर आपण इकडून जाणार आहे कोर्ली फाट्याने. आपला कोर्ली फाटा आहे, तिकडून आपण मग आत घेतो, राईट मारतो. म्हणजे तुम्हाला देवरुख मार्ग, तुम्ही देवरुख संगमेश्वर साखरपा मार्ग तुम्ही बाहेर पडता संगमेश्वरला, तसा आहे तो रस्ता. हा रस्ता खूप चांगला आहे, काय वाईटच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त आपल्या कोर्ली फाटालाच थोडंफार रस्त्याला खड्डे मिळतात. फक्त आपल्या कोर्ली फाटालाच म्हणजे ह्याच रस्त्याला खड्डे मिळतात थोडेफार. मग लेफ्ट मारलं की मग स्ट्रेट असा चांगला आहे. पण आता कसं आलं, रत्नागिरी कोल्हापूर हायवेचं काम चालू आहे, त्यामुळे पण तिकडे पण रस्ता कामं खूप जोरात चालू आहे आणि कदाचित तो वाला हायवे लवकर होईल असं मला वाटतं. मुंबई गोवा हायवेपैकी तो हायवे खूप लवकर होईल, कारण तिकडे काम फास्ट चालू आहे. तसं आहे ते. इकडे कोर्ले फाटाला आहे बघा, हे असे रस्ते असतात, मध्ये मध्ये असे पॅचेस खराब आहेत. इकडे पण रस्ता काम सुरूच आहे, पण हे खूप वर्षापासून रस्ते असेच आहेत. हे बघा खड्डे बिड्डे बघा, हां वर खालीच आहेत. हे मध्ये हा असा एक मोठा पॅच येईल, मग पुढे चांगला येईल, मग परत पॅच येईल, चांगलं अशी अवस्था आहे. हा फक्त रस्ता सुधारला ना, आई शपथ एक नंबर असेल माहिती आहे. मग संगमेश्वरला लांजा याची गरज नाही, हाच रस्ता एक नंबर होईल आपला, बरोबर. कारण तिकडे काय लवकर होणार नाही, 5 वर्ष तरी पकडा का आपला हा मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही. हायवेपेक्षा असं गावातून जायला बरं वाटतं. सकाळचे नजारे, गाववाले सर्व बाहेर बसलेले असतात, गप्पागोष्टी करत असतात. फक्त रस्ता चांगला पाहिजे. हा रस्ता तरी ठीकठाक आहे. काय गावाचे रस्ते इतके छान आहेत ना, ओ हो एक नंबर. आपलं गोल्डेशचं म्हणा किंवा आपला देवगडला गेलो होतो सूरजकडे, तो रस्ता म्हणा, कुठच्याही गावाच्या हल्ली रस्ते एवढे उजरलेत ना मस्तपैकी. फक्त एवढंच की आपण स्पीड मेंटेन ठेवू शकत नाही. लाईक हायवेला आपण कसं 90-100ला आपण मारू शकतो. गावाला कसं वळणं असतात, मध्ये कोण कुत्रा मांजर आला
माणसं वगैरे चालत असतात, म्हणून थोडंसं आपण स्पीड मेंटेन होणं जरा कठीण पडतं. हां, तुमच्याकडे घाई नसेल तर तुम्ही गावागावात येऊ शकतात, पण घाई असेल तर तुम्ही हायवेने गेलं तर ऑल टाईम बेटर. हा रस्ता इकडे संपतो. या साईडला आपला वाटूल, राजापूर, मालवण वगैरे तुम्ही यायला हा तुम्ही रस्ता घेऊ शकतात. लांजाला आपण आतमध्ये येतो. साखरपा, देवरुख, कोल्हापूर स्ट्रेट. आता हा लागला आपला रत्नागिरी कोल्हापूर हाईवे. तर इकडे बघा दोन्ही साइडला खोदन चालू है, बीच में रास्ता है और अपने को लेना है लेफ्ट. आपण स्ट्रेट बाहेर पडतो संगमेश्वरला. संगमेश्वर, मार्लेश्वर, देवरुख सर्व लेफ्टला. गाडी पण देवरुखीचं बघा. आणि स्ट्रेट जातो आंबा घाटला, सरळ आंबा घाट. आता रस्ता एक नंबर, आता काय टेन्शन नाही आहे बघा. देवरुख, मार्लेश्वर, संगमेश्वर स्ट्रेट. फक्त एवढं परत सांगेन, हर टायमाला बोलतो मी, रस्त्यामध्ये वळणं हे बघा. हा GPS बघा येतो, वळणं आहेत. SS रस्ता आहे. जर कोणाला उलटी त्रास होत असेल प्लीज गोळी घेऊनच बसावे आणि प्रवास करावे, कारण चांगल्या लोकांना उलट्या त्रास होतो, कारण असा SS आहे त्यासाठी म्हणतो. हो आणि गाडी एकदम आरामात चालवा त्यासाठी. बघा हे बघा, उलट्या त्रास झाला सुरू. हा मी सांगतो, म्हणजे लोकांना होतो त्रास म्हणून बोलतो तुम्हाला. तो गोळी वगैरे घेऊनच बाबा तुम्ही प्रवास करा. देवाच्या कृपेने मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला गाडी लागत नाही. किती पण SS असू दे, काय पण असू दे, ते एक बाबा चांगलं आहे. चला आता त्याचं घर दाखवतोय फक्त 24 मिनिट्स. हा रस्ता सेम असाच आहे, गोल रस्ता आहे आणि सांगा रस्ता आहे. आणि मी आधी पण खूप वेळा दाखवलं आहे, तर आपण जास्त काय दाखवत बसणार नाही आहे. काम कोड आहे तुम्हाला त्याच्या घरीच भेटतो. चलो, तर इकडे आपण फायनली देवरुखला पोचलेलो आहोत. इकडे साहेबांचं घर आहे. एक्झॅक्टली बघायला कुठे आलं दाखवत आहे, म्हणजे आलं अजून 2 मिनिट दाखव, 2 मिनिट अजून. हां ओके हां, हे गॅरेज कॅफे. ओके हां चालेल. हां तिकडे हां ओके चालेल. हां तो बस समोरच उभा आहे. हां बस चला. हे बघा त्यांनी आता जस्ट नवीन थार घेतली होती. हां मी ते विचार केला, सामान आता घेतो. मस्त एक नंबर. हो लांजातून आता मुंबईला. तर आपण गाडीकडे पार्क केलेली आहे. चावी राहू दे. साहेबांनी नवीन थार घेतली आहे. थार घेऊन आले होते आपल्या लांजाला. ही त्यांची इंटरसेप्टर 650, ज्याकडून ते गेलो होतो अयोध्याला. सही आहे. आणि हे सन्मुख साहेब, थँक्यू. चला आता मी स्वप्नील पंडित कमेंट करतो सारख्या. मी स्वप्नील. अच्छा स्वप्नील पंडित. ओके म्हणजे हे पण आपले सबस्क्रायबर्स आहेत, फॅमिली आपली, आणि खूप कमेंट करतात. हो येस थँक्यू. कंटिन्यू कमेंट्स असतात. तर हे सन्मुखचं घर आहे, मस्त आहे, मोठं आहे, आवडलं मला, एक नंबर आहे. आणि इकडूनच आणि हे आपलं जो हायवे आहे ना बरोबर समोरच आहे बघा इकडून. आणि लास्ट टाइम जेव्हा मार्चमध्ये आलो होतो तो मी इकडूनच गेलो होतो, तेव्हा तेच म्हणाला की तुम्हाला जाताना बघितलं म्हणजे या साईडने. बरोबर हायवे टचच आहे यार, एक नंबर आहे, मस्त. आय थिंक सो याच्या इकडे हा सेटअप आहे. सेटअप इन द सेन्स हा त्याचं फ्लॅक्सचं काम आहेत, तो फ्लॅक्सची कामं करतो, प्रिंटिंग वगैरे. त्याचं याचं ऑफिस आहे. हा डब्बा मसाला डब्बा, असे डब्बे मला खूप आवडतात. मग आपला तो पहिल्यापासून होता तर आपण तोच वापरतो, टेन्शन नाही. मला खूप आवडला तो हा झोपाळा, मस्त झोपाळा बसलो होतो मी. सही होतं. हां टी व्ही बघता मस्त. आणि ऑफकोर्स देवघर तर असतंच. गणपती बाप्पा मोरया. मंडळी आपण थांबलो होतो सन्मुखकडे, फक्त ॲक्च्युअली मिठाईला थांबलो होतो, पण त्यांनी आपला नाश्ता पाणी करूनच पाठवलेला आहे. आईने बोलत नाश्ता करूनच जावं म्हणून. तर सन्मुख खूप खूप आभार, थँक्यू फॉर नाश्ता पाणी, खूप बरं वाटलं. आणि तुझं नाव काय बोलला तू? काय? हर्षल. बरं वाटलं बेटा. आई आतमध्ये हो. आणि घर ॲक्च्युली खूप छान आहे, मस्त वाटलं. आणि एकदम हायवे टचच आहे, बरं वाटलं भेटून बाबा. म्हणजे कधीपर्यंत भेटणं पेंडिंग होतं आपलं, तर आज फायनली भेटलेलं आहे आपण. आता आपण गाडीत बसू आणि निघू, डायरेक्ट आपण जायला अलिबागला. तर आपलं हे सन्मुखचं फ्लॅक्सचं काम आहेत ना, याची मोठी मशीन आहे. आणि रत्नागिरीमधली एकमेव सर्वात मोठी जम्बो मशीन याच्याकडेच आहे, रत्नागिरीमध्ये एकमेव.
सही आहे. म्हणजे तुम्हाला काही फ्लॅक्सची कामं वगैरे करायची असतील तर तुम्ही झूम ग्राफिक्सला म्हणजे सन्मुखला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. असा नंबर वगैरे फ्लॅश करतोच आहे मी. सही आहे. आणि डिलिव्हरी वगैरे पण करतो. पार्सल वगैरे माझ्याकडे धुळे वगैरे तिकडनं पण काम असतं. धुळे तिकडे पण येतात. अरे वा सही आहे. मस्त आवडली आहे मशीन मोठीच्या मोठी. हां क्लिअरिटी केवढी छान आहे बघा. हे पण तिने प्रिंटिंग केलं होतं तुझ्याकडेच. 5 वर्षाची गॅरंटी. हां क्लिअरिटी मस्त आहे. हा फोटो बघा कसा आहे ना, पण आपल्याला एक एनर्जी मिळते त्या फोटो. हो हो खरोखर खूप छान फोटो आहे रे. एक नंबर. थँक्यू. खूप बरं वाटलं एवढं. खूप काही गोष्टी पाहायला मिळाल्या आपल्याला. झूम ग्राफिक्स. झूम पूर्वाची लग्नाची कामं इथे. झूम पूर्वाची लग्नाची कामं इथे. राणू इकडेच करू ना आपण. चला बाहेर पडूया. आणि त्याचा कॅफे पण आहे. काय नाव बोललं कॅफेचं तू? गॅरेज कॅफे. गॅरेज कॅफे. हे लाईट्स आहे. लाईट ना. हां हो 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 कॅफे एक नंबर आहे यार. प्रॉपर गॅरेज कॅफे. टायर वगैरे बघा, बसायला बघा. सही आहे. वा वा वा. हे बघा ना इकडे गाडीचं ते पुढचं बोनट वगैरे असं. प्लस स्टेअरिंग आहे इकडे. झूम गॅरेज. कुठं बोनट आहे? झायलो. अच्छा म्हणजे खरोखर झायलो झूम बोनट आहे. ओके ओके ओके. अरे वा सही आहे. बऱ्याचशा गोष्टी स्क्रॅपमधनं आणून केलेल्या आहेत. हां. आणि गाडी कोणाची होती तरी? हे आमचे एक डॉक्टर होते, डॉक्टर डिंगणकर. अच्छा. त्यांची आठवण आहे. त्यांची पहिल्या कमाईतली गाडी आहे. ती मला मस्त त्यांनी आहे. इथे ठेवायला राजदूत. दिली. राजदूत तो खूप जुना ब्रँड आहे. खूप छान ब्रँड आहे. ब्रँड सही आहे. मस्त आहे. आणि कॅफे फक्त 3 ते ओपन आहे संध्याकाळचं. हा हे ऑइल ड्रम पासून बनवलं. ऑइल ड्रम. हा वाटलंच मला ते. हां मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला कधी संध्याकाळचं वगैरे इकडे यायचं असेल ना, देवरुगात तुम्ही थांबलं असेल आणि कॅफेला, तर संध्याकाळी काय टायमिंग आहे? 5 ते 8 मध्ये तुम्ही इकडे येऊ शकतात. मस्त आहे. आणि जेवण वगैरे नॉनव्हेज दोन्ही मिळतं इथे पिझ्झा बर्गर वगैरे सगळं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. हा व्हेज नॉनव्हेज दोन्ही. ओके ओके. आत नाही पण आहे. अरे वा. इकडे कपल केबिन सर. हां हे इकडे आपलं सायलेन्सर वगैरे आहे. ओके इकडे कपल केबिन आहे. अरे मस्त आहे. क्यूट आहे रे. हां अच्छा आतमध्ये अजून पण आहे. ओके ओके ओके. आतमध्ये पण आहे बघा. झूम गॅरेज. आणि पुढे आईस्क्रीम वगैरे मिळतं काय? हा. अरे वा आईस्क्रीम वगैरे पण आहे. काय? हां इकडे तो गाड्या वड्या पण खेळण्याचे. मस्त आहे. आणि ती जो जॅकेट आहे खाली जॅकेट असतं काय? ओके ओके ओके. मस्तच आहे. एक नंबर आहे. आवडला. आणि AC बीसी आहे. आणि वो टायर वगैरे फील आहे. फुल तो फील आहे गॅरेजवाला. मस्तच आहे. इकडे शॉक ॲब्झॉर्बर लावले. ओके. मी बसलं की थोडं खाली जातं. नाही त्याला मी तेवढं हे ठेवलं. तेवढं ठेवलं. ओके ओके. शोसाठी पण मस्त वाटतं ते. हां छान आहे. चलो सन्मुख थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं भेटून. निघतो आता आपण. बरं वाटलं. आपला मस्तपैकी अर्धा 1 तास रिलॅक्स झाला. चला येतो आईवरतीच. चला आईला बाईक यायला आपण अमुक जरा एक चार्जिंग लावू जरा. तर मंडळी फायनली आपण निघालो आहोत. 11:15 वाजले. काहीतरी 9:45 आलो होतो. ऑलमोस्ट 1 तास आपण याच्याकडे होतो. पण बरं वाटलं. तर ब्रेक मिळाला. नाश्ता पाणी केला. याचं घर बघितलं. प्रिंटिंग प्रेस बघितलं. कॅफे एक नंबर आहे. आवडला मला तो. फक्त कॅफे तो संध्याकाळी ओपन करतो 5 ते 8 कारण की त्याकडे मॅन पॉवर खूप कमी आहे म्हणून ते. बाकी एक नंबर. तर म्हणजे 11:15 वाजले. आणि संगमेश्वरचा आपण तो राईड घेतलेला आहे. संगमेश्वर राईड तुम्ही घ्यायला जाल ना तर तुला ट्रॅफिक लागेल तुम्हाला, कारण की तिकडे ब्रिजचं कामं चालू आहे. तो ट्रॅफिक होतं. मग एकदा बाहेर पडले का टेन्शन नाही. म्हणजे आता आपण मस्तपैकी तो लांजा आणि संगमेश्वरचा बेकार पॅच आपण मिस करून बाहेर पडलेलो आहे. इथे थोडंफार तुम्हाला खड्डे जाणवतील पुढे असं एकदम थोडेफार. आणि मग एक नंबर टेल मानगाव. टेन्शन नाही. आता तर भोगदा पण सुरू झालेला आहे. टेन्शन नाही. व्हिडिओ 2 जूनचा आहे. पण तुम्ही हा खूप उशिरा पाहत असाल लाईक जुलैमध्ये, कारण की आपलं साऊथ इंडिया राईडचे सर्व व्हिडिओज येतील आणि हा शेवटचा व्हिडिओ त्यासाठी. आता पहिले कसं खालून जायचो आपण संगमेश्वरचा हा ब्रिज घेतला खालून जायचो. आता हा रस्ता ओपन ठेवला आहे स्ट्रेट बाहेर पडायला, विच इज गुड. कामं होतात इकडे नाही असं नाही, पण खूप स्लो होत आहेत असं मला तरी वाटतं. अजून 5 वर्ष पकडा आरामात. आई शाबाश. आता लागला आपला नवीन रस्ता मीन सिमेंटवाला. आय थिंक इकडे आपण पोचलो अरवलीला. इकडे गरम पाण्याचे कुंड आहे. मंदिर आहे. खाली कुंड आहेत. कधी पण जाईन म्हणतो ना, पण झाला तो कधी वेळ आलीच नाही. पण येणार तर आहे फॉर शुअर. इकडे इथे खालीच ते गरम पाण्याचं कुंड आहे या साईडला. हां हे बघा इकडे यार. आता पोचलो आपण अरवलीला. तर संगमेश्वर टू अरवली असा चांगला आहे. असा
अरे थांबा, खड्ड्यात होते, खड्डे हां, म्हणजे मध्ये मध्ये असे तुम्हाला डायव्हर्जनमध्ये किंवा मध्ये मध्ये थोडेफार पैसे खराब मिळतील. बाकी संगमेश्वर टू आरवली इज गुड, नॉट बॅड. बरोबर 12 वाजलेत आणि आपण येऊन पोहोचले चिपळूणला. हे चिपळूण आहे इकडे. चिपळूण रस्ता अति सुंदर आहे, काय टेन्शनच नाही आहे, मस्त रस्ता गेला चिपळूणचा. तर आपण लिंबू सरबत घेतलेला आहे ना, गोळा घेत ना, गोळा नको म्हणते ना, गोळा नको म्हणते, आपण लिंबू सरबत घेऊ. त्यांना बोलू अजून एक द्या म्हणून. गोळा जास्त थंड होईल, बर्फाळ मग चांगला नाही गरमीमध्ये. तर लिंबू सरबत मस्त कडक आहे. हां, वेळ पण गोळा खात बसलो तर, आणि मग थंड लिंबू सरबत पिऊ आणि निघू आपण. चला. जरा पोटात थंड थंड गेलं, गळा जरा शेक मिळाला थंड पाण्याचा, खूप बरं वाटलं आता. हां चला. तर मंडळी आपण परशुरामगड उतरलो. पुढे मग ते फेरलोटे लागतं, MIDC लागतं वगैरे. इकडे केमिकल इंडस्ट्री केवढ्यात बघा. एवढा घाण वास येतोय ना, एवढा घाण वास हेल्मेटच्या आतमध्ये. इव्हन तुम्ही गाडीमध्ये बसले असाल ना तरी पण तो घाण वास येतो. विचार करा, अशी अवस्था इकडे. कशी कधी लोक राहतात काय कळत नाही. इकडचं हॉटेल इंडस्ट्री, फिशिंग इंडस्ट्री सर्व बंद पडलं असेल फॉर शुअर. काय अशा घाण वासामध्ये कोण जेवेल, कोण नाश्ता पाणी करेल? आम्ही तर नाही करणार फॉर शुअर. तर मंडळी किती वाजलेले आहेत? 1 वाजला आहे, म्हणजे 1 ला 10 मिनटं आहेत. आणि आपण पोहोचले खेडला. तर आपण खेडचा ब्रिज आहे आणि खेड राहायला खाली. तर फायनली आपण पोलादपूर क्रॉस करून थांबलो जरा बाबांकडून थंड पाणी घ्यायला. खूप गरजेचं आहे, थंड पाणी पिऊ आणि निघू पुढे. गरमीने हालत खराब केली यार सिरियसली. अलिबाग 99, पनवल 110. तर मंडळी वाजल्यात बरोबर 3:05 येस. आणि आता माणगाव लागलं आहे, म्हणजे पुढे माणगाव लागेल. माणगावच्या वेळेलाच आहे आपण. हवा गोळावाला नाही, गोळावाला नाही. तांबूळला खायचा गोळा, आपण गोळा बघू जर आपण. कारण की माणगावला मी एकदा गोळा खाल्लेला, एवढं आठवतं आहे मला. हां, तो खायचं इकडे, हवा गोळावाला. तिकडे आपण गोळा खाल्लेला अगदी. तर आता आपण जरा ह्याच्याकडे गोळा खाएंगे, गोळा खाएंगे, गोळा खाएंगे रे, गोळा खाएंगे, गोळा खाएंगे. अमोनी फायनली रोज नाही, ऑरेंज गोळा घेतलेला आहे. आणि मी सांगेल का सरबत, रोज सरबत आपण आणि ऑरेंज. ॲक्च्युली मस्त आहे आपल्या या गरमीमध्ये. थोडा पिऊया आणि मग निघूया. आता ऑलमोस्ट आता पोचतो माणगावला. तर हा बघा, इकडे आपल्याला हा वाला लेफ्ट घ्यायचा आहे आणि जायचं आहे आतमध्ये. इकडे ही स्ट्रेट आपण बाहेर पडतो मुंबईला. आम्ही तिथून घेतो लेफ्ट आपल्या अलिबागला. मग कॅम्बिसला विचार, त्याने फ्री असेल तर थंड पाणीची आपण जर सोय करूया. हां, हा रोड, तर आपण ह्या रोडला आलो आहे ज्याचं नाव आहे पेजारी पोयनाड रोड. म्हणजे स्ट्रेट एकदम बाहेर पडलं की येतं पेजारी, लेफ्ट मारलं सॉरी राईट मारलं की पोयनाड, आणि लेफ्ट मारलं की येतं अलिबाग. आणि हा रस्ता 1 नंबर आहे, सुंदर रस्ता आहे. झाडझुडपी आहेत, त्याला सावली लागते. स्पीड ब्रेकर आहेत रस्त्याला, कारण की गावागाव लागतात त्यासाठी. बाकी रस्ता सुंदर, चुंबकेश्वर रस्ता. हां, तर मंडळी फायनली 5:30 झाले असतील आणि आपण येऊन पोचलो नारंगीला. हे बघा इकडे नारंगी, माझ्या आमूच्या मावशीचं गाव, म्हणजे राणूचं गाव. हे बघा, हे नारंगीचं कमान एवढी मोठीच्या मोठी. चला आतमध्ये. तर मी आता काय करतो, कॅमेरा खाली ठेवू, फ्रेश वगैरे होऊ आणि मग तुम्हाला भेटतो. पण मी व्लॉग एंड करणारा मुंबईला विथ आवर फॅमिली मेंबर्स, म्हणजे आई आणि स्पृहा बरोबर. ती असली मजा. आपण उद्या निघणार आहोत काहीतरी सकाळी ऑलमोस्ट 10-11 वाजता. तर मंडळी आहे द नेक्स्ट डे. वाजले बरोबर 11:15 आणि आजचं वातावरण जरा ढगाळ आहे, चांगलं ढगाळ आहे. वा, जरा जास्त ऊन लागणार नाही. चला माई, थँक्यू. मंडे आता आई येतो. आपण थांबलो तो माईकडे. तर मंडळी आपला सेटअप रेडी आहे. टॉप बॉक्स, सॅडल बॅग आणि आपली टँक बॅग. आता निघतोय. हो, दमलो रे, गरमी एवढी होते ना. 11 वाजले निघेपर्यंत. पण दाखवतं 1 2 पकडा. आपण घरी जायला जेवायला. तर मी अलिबाग टू नारंगी टू मुंबईत रस्ता एवढं काय दाखवणार नाही, का आधी दाखवलेलं आहे. आपण कधी डायरेक्ट मुंबईला भेटू, बघू व्हॉटएव्हर. राहू दे. जाताना आपण पाथरुदेवीच्या पाया पडून जाऊ. चला, गणपती मोरया. येऊ, चला बाय बाय. चला मुंड्या काय सांग विचार म्हणून. चला काकी.
चला हो चला इंडिया. येस येस चला. अरे देवा माझ्या काय नाही. चला मंडळ निघतो आता. गणपती बाप्पा मोरया. जय माता दी. हर हर महादेव आणि जय श्रीराम. चला हे आपलं नारंगी गाव आहे. हे आपलं गाव आहे नारंगी राणूचं. आई शाबाश. सरळ सरळ रस्ता पण असेल ना. हां इकडे रस्ता काम चालू आहे सध्या. अरे पूर्ण ओलं ओलं कोण ठेवलं लोकांनी इकडे भीती. त्याच्या अरे इकडे भीती माझी फाटते चायला ओलं ओलं केलं की. तर मंडळ आता आपण जरा थांबलोय कार्लीखंड घाटामध्ये. अरे ऊन आला मग आता. हा पुढे काळं केलं यार. इकडे वरती ऊन वाटत आहे पण पुढे काळं केलं चायला. हां थांबता. तर आपण पाचूकडे आलो आहे तर आपण ऑफकोर्स पाय पडणं तर बनतं आपलं. आपण घालून पाय पडू आत नाही आपण कारण शूज वगैरे काढायला लागेल. नमस्कार नमस्कार. पांढरंग पांढर तशी माते की जय. तर मंडळी आपण निघालो आता. तर मी काय करतो ना आता तुम्हाला मध्ये मध्ये काय शूट करून दाखवणार नाही कारण तसंही अलिबाग टू मुंबई खूप वेळ दाखवलेलं आहे आपण आणि पावसाचा भरोसा नाही. तर आपण आता कॅमेरा बंद करू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी मुंबईलाच. म्हणजे आपण आतमध्ये घुसू आपल्या कंपाऊंडमध्ये तेव्हाच. दाखवतो आहे पोचायला 1 तास 48 मिनिट्स. हे बघा असे ओव्हरटेक करतात रे. काय रे ओव्हरटेक करतात रे येड्या. हा लय असे येडे लोक ओव्हरटेक करणार आणि काय नाही लोकाला शॉर्ट. त्यांना काय वाटतं बायकर आहे साईडला जाणार मग साईडला कुठे घेऊ जागा तरी साईडला घ्यायला. एवढे मला अक्कल नाही या लोकांना. त्यांचा बापाचा रोड वाटतो या लोकांना. मग हे गाडी चालताना त्यांचा बापाचा रोड आहे. नॉनसेन्स. हां चला आता ऊन आलं यार. कळत नाही ऊन सावली चालू आहे कधीपासून. तर मंडळी फायनली आपण जैन पीठ रोडला आलो आणि आपल्याला लागलाय पाऊस. हे बघा किती वाजले आहेत. 1:10 मिनिटात. 1:10 मिनिटं. ओ हो 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 हो. शेवटी फायनली आपला या रोड ट्रिपला भले घरी पोचताना का होईना पाऊस मिळालेला आहे. आणि मस्त भिजतोय आपण कारण की आपला रेनकोट घालायची गरज नाही. घरी जायचं आपल्याला. तसंही जॅकेट वगैरे आपलं धुवायचंच आहे काय टेन्शन नाही काय. हो 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 फक्त गाडीला आरामात चालला पाहिजे बाईक आहे ना. बाकी एक नंबर. वातावरण एक पण मातीचा काय सुगंध आला. हा एक नंबर एकदम चुम्मेश्वर. आणि येस बरोबर 2:30ला आपण आपल्या घरी आलेलो आहोत. हे आपल्या घरचा कंपाऊंड आहे.